नमस्कार. जय श्रीराम. पत्रकारितेत तुझा धर्म कोणता याचा हा आजचा तिसरा भाग आहे. मंडळी, पूर्वाश्रमी पत्रकारिता या क्षेत्रामध्ये ध्येयवादी माणसं असायची. एखाद्या ध्येयवादी माणसाला, अभ्यासू माणसाला, चिंतनशील माणसाला, आदर्शवादी माणसाला पत्रकारिता आपण करावी, पत्रकारिता या क्षेत्रात आपण आपलं करिअर करावं असं वाटायचं. त्यामुळे पत्रकारिता हा स्वतःचा तो धर्म मानायचा. म्हणजेच पत्रकारिता हा त्याचा ध्येयवाद असायचा. पत्रकारिता ही त्याची तपश्चर्या असायची. पत्रकारिता ही त्याची साधना असायची. आता खरंच ह्या पत्रकारितेचं व्यावसायीकरण झालं आहे का? पत्रकारितेचा धंदा झाला आहे का? त्याला धंद्याचं स्वरूप आलेलं आहे का? ह्यामध्ये आदर्शवाद नावाची गोष्ट राहिली आहे का? की हुजरेगिरी, मुजरेगिरी, लाचारी, मिंदेपणा, होय बा, हीच पत्रकारिता झालेली आहे. त्यामुळे पत्रकारितेत तुझा धर्म कोणता अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे. सामान्य माणसाचा पत्रकारितेवरचा विश्वास का उडत चालला आहे? विश्वासार्हता ही गोष्ट पत्रकारितेमध्ये किती प्रमाणात राहिलेली आहे? पूर्वाश्रमी ही गोष्ट हे वृत्तपत्रात आलेली गोष्ट आहे, ही माध्यमांमध्ये ही गोष्ट आलेली आहे. मग मनुष्य डोळे झाकून त्यावर विश्वास ठेवायचा. असं आता का होत नाही? आता सामान्य माणसाची अशी धारणा का राहिलेली नाही? उलट पक्षी असं मनुष्य म्हणतो आता की पत्र हे कशामध्ये आलेलं आहे? तर वृत्तपत्रात आलेलं आहे, हे माध्यमांमध्ये आलेलं आहे. तर मग ते सगळं अतिरंजित असणार, अतिशयोक्ती असणार, एकतर्फी असणार, एका बाजूचं असणार, त्यामध्ये पक्षपात असणार, ते वाढवून सांगितलेलं असणार. असं का वाटतं? असं सामान्य माणसाला का वाटतं? ही गोष्ट खेदजनक आहे. सामान्य माणसाचा, आपल्या समाजाचा पत्रकारितेवरचा विश्वास उडत चालला आहे, किंबहुना कमी होत चालला आहे. ही गोष्ट नक्कीच पत्रकारिता क्षेत्रातील विश्वासार्हतेवर, नीतिमत्तेवर, आदर्शवादावर, प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. आणि ही गोष्ट सर्वात आत्मपरीक्षण करण्यासारखी आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खेदजनक आहे, दुःखजनक आहे. कारण हा आम्ही लोकशाहीचा आमचा चौथा स्तंभ मानतो की जो खंबीर असेल, स्थिर असेल, घट्ट असेल, पाय रोवून असेल, तो विचलित होणार नाही. ठाम असेल, तो कुठल्याही परिस्थितीत, कोणत्याही परिस्थितीत विचलित होणार नाही. त्याची गडबड होणार नाही, गल्लत होणार नाही, गोंधळ होणार नाही. आणि तो निपक्षपातीपणे सगळे व्यवहार करेल, विश्लेषण करेल, लिखाण करेल, समाजाला न्याय देईल. निपक्षपाती लिखाण करून, विश्लेषण करून समाजाला न्याय देण्याचं, समाजापर्यंत सत्य पोचवण्याचं, समाजापर्यंत वस्तुस्थिती नेण्याचं प्रामाणिकपणे काम बजावेल ती पत्रकारिता. काम बजावते ती पत्रकारिता. हे आजपर्यंत होत आलेली आपली परंपरा आहे. खूप मोठ्या पत्रकारांची, खूप मोठ्या विचारवंतांची पत्रकारिता आहे. आपली पत्रकाराची परंपरा आहे, आपला वारसा आहे की ज्यामध्ये चिंतनशीलता होती, ज्यामध्ये अभ्यासशीलता होती, अभ्यास होता, विद्वत्ता होती, स्वतःचं असं चिंतन होतं, दर्शन होतं. लोक अक्षरशः या मोठ्या विख्यात पत्रकारांचे लेख वाचण्यासाठी किंबहुना त्यांची व्याख्यानं ऐकण्यासाठी तुडुंब गर्दी करायची किंवा वाट बघायची. वृत्तपत्रांच्या दुकानातून जाऊन वृत्तपत्र विकत घ्यायची की यांचा लेख आला असेल, यांच्यावर या पत्रकाराचं काय म्हणणं आहे, या घटनेवर यांनी मीमांसा काय केलेली आहे ते आपण वाचावी. म्हणजे आपल्याला ज्ञान प्राप्त होईल, माहिती मिळेल, आपण ते ज्ञान आत्मसात करू शकू.
कारण सामान्य माणसापुढे मर्यादा असतात. साहित्य किती काय मिळवू शकतो, पण पत्रकार मात्र सर्व प्रकारचं साहित्य घेऊन वाचून त्याच्यावर तो चिंतन करत असतो आणि त्या घुसळणीतून जे निघतं ते लोणी ते लोकांपुढे देत असतो. सामान्य माणसापुढे, सामान्य वाचकांपुढे ते जात असतं. त्यामुळे ते जात असताना लोकांपुढे ती घुसळणीमधून निघालेली लोणी लोकांपुढे नेत असताना ते कसं गेलं पाहिजे, तर समतोल बुद्धी ठेवून गेलं पाहिजे. निपक्षपाती बुद्धी ठेवूनच गेलं पाहिजे. निपक्षपातीपणे गेलं पाहिजे. समाजाची अशी 1% पण धारणा होता का म्हणे की संशयाची सुई आपल्याकडे सरकता का म्हणे की ह्याचा येतं ह्या हे म्हणणं म्हणे ह्याचा कोणता तरी स्वार्थ आहे. ही यांनी एक बाजू घेतलेली आहे. हा सतत या एका बाजूने बोलत असतो, हा हुदरगिरी करतो, अशी शंका समाजाने घेता कामा नये. अशी ज्या दिवशी समाज तुमच्यावर शंका घेईल तो तुमचा पराभव असेल, म्हणजेच तो पत्रकाराचा पराभव असेल. तर असे मोठमोठे विख्यात पत्रकार आपल्याकडे होऊन गेले आहेत. आज या 2 भागात त्यांची मी नावंही घेतलेली आहेत आणि त्यापेक्षाही अधिक पत्रकार होऊन गेलेले आहेत की यांच्याकडे प्रचंड व्यासंग होता, त्यांचं अफाट वाचन होतं. जागतिक स्तरावरचं अर्थकारण, राजकारण, समाजकारण ह्या सर्व गोष्टींमध्ये इतिहास, भूगोल, खगोलशास्त्र, अर्थशास्त्र ह्या सगळ्यावर त्यांचा गाढा अभ्यास असे, चिंतन असे आणि समाजातील घडणारी प्रत्येक घटनेवर ते लक्ष ठेवून असत. राजकारणी यांना दचकून असत. राजकारणावर यांचं निरीक्षण बारीक लक्ष असे. त्यामुळे राजकारणी देखील आपल्याविषयी हे पत्रकार काय म्हणतायत, समाजामध्ये आपला चुकीचा आपल्याविषयी कोणता संदेश जातोय याच्यावर राजकारणी देखील लक्ष ठेवून असत. त्यामुळे अशा तऱ्हेचे की राजकारण्यांवर देखील, राजकीय सत्तेवर देखील अंकुश ठेवू इच्छिणारे, शकणारे, एवढी नैतिक ताकद बाळगणारे, एवढं आत्मबळ वापरणारे असे पत्रकार आणि अशी पत्रकारिता समाज आणि राष्ट्राला पुढे देऊ शकेल किंवा समाज आणि राष्ट्राचा उत्कर्ष करू शकेल. समाजाची वैचारिक उन्नती साधणारी, समाजाला वैचारिक खाद्य पुरवणारी, वैचारिक उंची वाढवणारे असे पत्रकाने, अशी पत्रकारिता ही राष्ट्रासाठी गरजेची गोष्ट असते. ज्या राष्ट्रात अशी मंडळी असते, निपक्षपाती, समतोल बुद्धीची, अभ्यासू, चिकित्सक, स्वतःचं ज्यामध्ये चिंतन आहे, स्वतःचं त्यामध्ये दर्शन आहे, अशी जी मंडळी आहे ती समाजाला योग्य मार्गावर नेऊ शकते. वैचारिक क्षेत्रामध्ये समाज अधिकाधिक वैचारिकदृष्ट्या सुसंस्कृत बनावा, समाज अधिकाधिक प्रगल्भ बनावा, परिपक्व बनावा, त्याला साहित्याची, वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्याच्या अभिरुचीचा स्तर हा दिवसेंदिवस अधिकाधिक उन्नत होत जावा. अशा तऱ्हेची पत्रकारिता किंवा अशी इच्छा बाळगणारे पत्रकार हेच समाजासमोर चांगला आदर्श प्रस्थापित करू शकतात आणि समाजाला आणि राष्ट्राला पुढे नेऊ शकतात, चांगल्या मार्गावर नेऊ शकतात आणि असेच आपले समाज आणि राष्ट्र हे प्रगती करू शकतो. त्या मंडळी आपल्याला काय वाटतं, आजची जी पत्रकारिता आहे ती हुदरेगिरी म्हणजे पत्रकार झालेली आहे का, लाचारी म्हणजे पत्रकारिता झालेली आहे का, मिंदेपणा म्हणजे पत्रकारिता झालेली आहे का, कुणाच्या दबावाखाली येऊन, दडपणाखाली येऊन वकिली करणारी पत्रकारिता, आमिषाला, प्रलोभनाला बळी पडून प्रवचन सांगण्यासारखं, प्रवक्तेगिरी करण्यासारखं असं पाळणा लावणारी पत्रकारिता, लिखाण किंवा विश्लेषण असेल, हे असलं समाजाला पुढे कसं नेऊ शकेल, समाजासमोर कोणता आदर्श प्रस्थापित होऊ शकेल. अशा पत्रकारितेने समाजासमोर चांगला आदर्श प्रस्थापित होऊ शकणार नाही.
त्यामुळे समाजासमोर आमच्या चांगला आदर्श द्यायचा असेल, समाज आमचा अधिकाधिक वैचारिकदृष्ट्या, आत्मिकदृष्ट्या प्रगल्भ, परिपक्व आणि सुसंस्कृत बनायचा असेल तर त्यामध्ये पत्रकारितेचं योगदान फार मोठं असणार आहे. आणि जगामध्ये जे लोकशाही प्रधान देश आहेत त्या देशामध्ये तिथे लोकशाही प्रस्थापित होण्यासाठी आणि ते अधिक प्रगल्भ आणि परिपक्व होण्यासाठी पत्रकारितेचं आणि पत्रकारांचं फार मोठं योगदान आहे. मग आपल्या देशातली जनता, सुज्ञ जनता देखील, आपला सुज्ञ समाज देखील पत्रकारितेकडे डोळे लावून बसला आहे. त्याची अशीच अपेक्षा आहे की पत्रकारितेचा धर्म कोणता. मंडळी, नक्की आत्ताच्या पत्रकारितेमध्ये काय चाललं आहे, त्यांच्याकडे निपक्षपातीपणा आहे का, तटस्थपणा आहे का, हे पत्रकार अभ्यासू आहेत का, हुजरेगिरी करत नाहीत का, लाचारी त्यांच्यामध्ये नाही आहे का, त्यांच्यामध्ये स्वाभिमान, आत्मसन्मान हा आहे का, आणि सरकारवर, शासनावर अंकुश ठेवण्याची त्यांच्यामध्ये योग्यता, क्षमता, ती नैतिक ताकद त्यांच्यामध्ये आहे का. मंडळी, ही नैतिक ताकद कधी येते तर तुम्ही सत्यनिष्ठ, न्यायप्रिय असाल तेव्हाच. तुमच्यामध्ये जर सत्यनिष्ठा नसेल, तुमची लाचारी भिनलेली असेल, सत्य सांगण्याची ताकद कुणामध्ये असते, त्याच्याकडे आत्मबळ आहे, नैतिकता आहे, उच्चप्रती नैतिकता आहे, त्याच्याकडे असणार आहे. तोच समाजाला, तोच शासनाला, सत्तेला, तो दोन गोष्टी चांगल्या सांगू शकतो, सुनावू शकतो. त्यामुळे मंडळी, आपल्याला यावर काय वाटतं की आजच्या पत्रकारितेमध्ये काही बदल व्हावा का, आपण नक्की अभिप्राय द्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.